पांडुरंगाकडे आले. पांडुरंग समाधी द्याचा नारदे म्हणते विठ्ठलासी समाधान तोची समाधी विश्रांती लागी तेव्हा मला समाधी द्या. पांडुरंगाने सांगितलं ज्ञानोबा तुमचं स्थान मी निवडलेलं आहे. त्या ठिकाणी नामदेवरांचं सर्व कुटुंब सगळे संत महात्मे पंढरीचा पुहा आला अलंकापुरी पंचक्रोशावरी साधुजन पांडुरंगा संगे वैष्णवाचे भाग जिंज्याच्या बाहेर निघाल्याचे. हा ज्ञानोबारांच्या समाधी प्रकरणाचा पहिला अभंग लक्षात ठेवा. आणि कार्तिक एकादशी पंढरी यात्रा होईल सरची दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धारशी जिजली असे. तेव्हा सगळ्या संतांसहित येणार. तेव्हा सगळ्या संतांसहित नामदेवांचं सर्व कुटुंब या ठिकाणी अष्टमीपासून नामदेवरायांनी अमावस्यापर्यंत ज्ञानोबारांच्या समाधीचा सोहळा केला. या सोहळ्यामध्ये महाराज इतका आनंद पण एवढा जरी सोहळा चालला असेल तुला पांडुरंग परमात्मा उदास का तर पांडुरंगाला वाटलं ज्ञानोबारा समाधिस्थ होणार. तेव्हा अरे फुलं वाटायची समाधिस्थ होणार ज्ञानोबारा. तेव्हा भगवंतानी अष्टमीपासून अष्टमी नवमी दशमी एकादशी नगर प्रदक्षिणा नामदेवरा सहित ज्ञानोबारांची प्रदक्षिणा असते लक्षात ठेवा. अजूनही तुम्ही हाजऱ्या मारुतीपाशी जावा. एका बाजूला ज्ञानोबारा एका बाजूला नामदेवरा असतात. आणि असा उत्सव झाल्यानंतर कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे आजचा दिवस उतरला. पांडुरंग उदास ज्ञानोबाराला घेतलं महाराज पांडुरंगाने. आणि पांडुरंगाने ज्ञानोबारांची पूजा केली महाराज. आणि पूजा केल्यानंतर ज्ञानोबारांनी पहिल्यांदा पांडुरंगाचा निरोप घेतला. अहो पांडुरंगा रुक्माईच्या कांता निरोप द्यावा आता येत. अहो पांडुरंगा रुक्माईच्या कांता निरोप द्यावाचा येतो आम्ही. राही रखमाबाई सत्यभामा माता निरोप द्यावाचा येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता निरोप द्यावाचा येतो आम्ही. नामा म्हणे चरणी ठेवून या माता निरोप द्यावा आता येतो आम्ही. पहिल्यांदा पांडुरंगाचं स्तवन ज्ञानोबारांनी केलं. नमो काळ कौतुहळ नमो चक्र चालक गोपाळ. हे पांडुरंगाचं नमन ज्ञानोबारांनी केले लक्षात ठेवा. तेव्हा शांत बसा. नामदेवरांचे 4 मुलं आले महाराज. उठविला नंदी शिवाचा धवळा झालेली जागा समाधीची. अरे गडबड करू नका. ज्ञानोबाराची पूजा पांडुरंगाने केली. नामदेवराय सगळे होते महाराज त्या ठिकाणी. बाहेर पताकाचे भार वैष्णव पताकाचे भार वैष्णव नाथ
धरती नाम घोषे हाताचे भार वैष्णव नाचती जय जयकार करते नाम घोष सगळे वैष्णव मंडळी बाहेर महाराज पताकाचे भार टाळाचा गजर मृदुंगाचा गजर जय जयकार ज्ञानोबारांच्या नामस्मरणाने होत होता आणि असं केल्यानंतर ज्ञानोबाराला रत्न खचिताचं सिंहासन परमात्म्यांनी घातलं महाराज सगळीकडे सुशोभित केलं परमात्म्यांनी अत्तरचे दिवे ज्ञानोबारांच्या पुढे लावले आणि परमात्म्यांनी काय केलं ज्ञानोबाराला आपल्या चरणाचं तीर्थ दिल्याबरोबर झाले ब्रह्म बोले